उपजोनिया पुढदेव काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही कार्याचे इथावाचा मंदिरामध्ये एकमेका देवमुखी सुखी घालू हुंमरी वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐशी नाही कवळ काही कार्याचे विठ्ठल विठ्ठल सीतानाथ समारंभां मेनदास मध्यमां अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपरां प्रथम वंदो गजवदनु प्रथम वंदो गजवदनु गौरी हरा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनिया कान शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुभटा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र पुण्यभूमी मानकादेवी या पवित्र प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या पवित्र पावन दरबारामध्ये भगवान गणेशाच्या समोर चालत असलेली ही काल्याची कीर्तन सेवा आहे. गेली 9 दिवस अखंड रामकृष्ण हरीचा जप तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. मग सप्ताहाची सांगता म्हटलं की काल्यानं होत असते. मग आज काल्याचा महाप्रसाद आणि सप्ताहाची सांगता विठ्ठल विठ्ठल तुमचा आदर्श मोठा आहे. अनेक गावामध्ये गणपती बसलेत, गणपती समोर जप होत नाही, गाणे होतात. गणपती समोर पत्ते होतात, गणपती समोर सिनेमे दाखवले जातात. मला असं वाटतंय कधी कधी की गणपती इथं यायला वैतागत असत, नको वाटत असं इथं यायचं.
पण मानका देवीत येताना मात्र आनंदाने येतात. नामस्मरण, नामचिंतन, तुम्ही चांगला जप करता बघा. मानका देवीचा जप मी ऐकलाय. तुमचा जप म्हणजे नाचून गाऊन फार गोड आहे आणि याच्यातच खरा आनंद आहे. मला वाटतं कीर्तन हे सगळं सोंग आहे. नामस्मरणच खरी भक्ती आहे बघा. विठ्ठल विठ्ठल आणि मग रामकृष्णाचा जप करणं 1 दिवसानं 2 दिवसानं कठीण आहे. 9 दिवस तुम्ही जप करणार कमाल आहे वागाव तुमची. आणि मठात गेला सारी 3 दिवस सप्ताह केला. दिवसा सगळे लोक यायचे, रात्री मायकाचा पिना पडायचा. त्यात एक दिवस तुम्ही आलात, बरं वाटलं आवड. इथं मात्र अखंड 9 दिवस नामस्मरण, नामचिंतन झालंय. इथल्या परिसराची भूमी, ही जागा एका यज्ञानं जितकी पवित्र होते त्याच्यापेक्षा अधिक पवित्र झाली बघा. एका पाऊलात यज्ञ होतो. किती पावलं झाली आतापर्यंत इथं? राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. नामस्मरणाचा यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ आहे. कलियुगामध्ये नाम जपता घरे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठात म्हणाले, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, आणि एक हरिनाम जपता घरी. हजारो यज्ञ करावे, नित्य नेमानं करावे. त्या हजारो यज्ञाचं पुण्य एका बाजूला आणि एका नामस्मरणाचं पुण्य एका बाजूला, अशी तुलना होते बघा. हजारो यज्ञ एका बाजूला राहतायत, नामस्मरण एका बाजूला राहत आहे. तुम्ही हजारो नामचिंतन केले या 9 दिवसात. कोट्यावधी यज्ञ घडले बघा तुमच्याकडून. विठ्ठल विठ्ठल आणि विशेषपणा गणपती समोर सप्ताह महाराज. आता मी मगाच म्हणलं बैठकीत बोलणे, गणपती म्हणलं की लोकांची एकच धारणा आहे, गाणी, डीजे, हातवरी करून नाचायचं. आणि जरी गणपतीत कीर्तनकार चुकून हुकून आणला तरी त्याच्यातून तमासगिरात काहीच फरक नसतोय बाबा. गणपतीचा कीर्तनकार म्हणजे गाणे म्हणणारा, धिंगाणा घालणारा, उगाच तुम्हाला नाचायला लावणारा, अवघड काम. चिंतन झाली पाहिजे, नामचिंतन वाढलं पाहिजे. मानकादेवी चांगलं नाव आहे. भगवत चिंतन सप्ताह, नामस्मरण चांगलं घडतंय तुमच्याकडून. आज काल्याचा दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, सप्ताह 1 दिवसाचा करा, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 11 दिवसाचा, 7 दिवसाचा, महिन्याचा, 6 महिन्याचा, 1.25 वर्षाचा, कसलाही करा. पण सप्ताहाची सांगता कार्याशिवाय होत नाही. मग काला म्हणजे काय? काला म्हणजे एक विधता, काला म्हणजे एक रूपता. 7 दिवस त्याचं चिंतन करायचं आणि शेवटच्या दिवशी त्या परमात्म्याशी, त्या देवाशी एकरूप व्हायचं, देवच व्हायचं. ती जी अवस्था आहे त्याला म्हणतात बघा काला. परत ऐका, 2 भिन्न पदार्थ एकत्र आले की काला होत असतो. भाकरीत भाकरी मिसळल्या काला म्हणता येत नाही, भातात भात मिसळला काला नाही, भाजीत भाजी घातली काला नाही. पण भाकरीत भाजी घातल्या की
काला. दोन विजातीय भिन्न पदार्थ एकत्र केले की काला होत असतो. तसे हे जीव आणि तो शिव एकत्र झाला की त्याला म्हणायचं काला. मानका देवीत आलं की माहेरात आल्यानेच वाटतंय. फुलं माळा आपली वरात नाही जग नाही त्याची पण आनंद घ्यायचा ते इथंच घ्यायचा. कोण घालतंय आपला हरण तुम्ही चांगलं करता हे बरोबर. हे अवघडच वाटतंय. तुम्ही हार फुलं घालतात हे डाग पडतात कपडे पण मला बायको नाही धुवाय कोणा उद्या ते तुम्हीच बसावं लागते. मला लय पंचायत आहे मान. आणि पांढरे कपडे महाराज किती घास निघतच नाही. काय करा इलाज नाही पण चांगलं आहे हे बरं वाटतं तेवढ्या पुढं असणं. ऐका काल्याचा प्रसाद आहे. काला 3 प्रकारचा आहे बघा. एक आहे दही लाहीचा प्रतिकात्मक काला. प्रतीक आहे नुसतं ते तो खरा काला नाही. दही लाहीचा प्रतिकात्मक काला. एक जीव आणि शिवाचा ज्ञान रूप काला. एक हरिनामाचा आणि हरिप्रेमाचा भक्ती रूप काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला. प्रेमी मोहिला साधनी. हा जो काला आहे ना हाच खरा काला आहे. हरिनाम आणि हरिबद्दल असलेलं प्रेम एकत्र येतो त्याला म्हणायचं काला. नामस्मरण अनेक ठिकाणी आहे पण त्याच्यात प्रेम नाही महाराज काला म्हणता येत नाही. काही ठिकाणी प्रेम आहे पण नामस्मरण नाही काला म्हणता येत नाही. प्रेम ही निरागस निश्चिम प्रेम आणि हरीचं नाम एकत्र यावं त्याला म्हणतात काला. काला म्हणजे काय गीतेने व्याख्या केली आहे का. दुःख घालवण्याचं आणि सुखाची प्राप्ती करून देणारं सोपं सुलभ साधन म्हणजे काला. गीतेत व्याख्या प्रसादे सर्व दुःखां हनिरोस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्यशो बुद्धि पर्यवतिष्ठते. दुःख घालवतय सुखाची प्राप्ती करून देत आहे काला म्हणतात त्याला. सहस्रनाम सहस्रनाम ऐका. विष्णू सहस्रनामाचा श्लोक आहे. ज्यानं मनाला प्रसन्नता प्राप्त होते त्याला प्रसाद म्हणतात. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वद्रुक विश्वभोग विभू. आनंद प्राप्त होतो सुख प्राप्त होते मनाला त्याला म्हणतात काला. काला लोक म्हणतात काल्याचा प्रसाद. मी म्हणतो काल्याचा प्रसाद नाही काला हाच प्रसाद. चाचीचे षष्टी आणायचीच नाही तिथे परत.
काल्या चा म्हणायचं नाही. काला हाच प्रसाद आहे. अरे देवाचा प्रसाद आहे. ब्रह्मदेवासारख्याला इंद्रासारख्याला मिळाला नाही, पण आपण भाग्यवान संत भूमीत जन्माला आलो आणि तो काल्याचा आनंद आम्हाला घेता आला. देवाच्या प्रसादे करारे भोजन मार कोण कोण आधुकारी दे मार कोण कोण आधुकारी दे. देवाच्या प्रसादे करारे देवाच्या प्रसादे करारे भोजन पाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकासे हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानू वीट ब्रह्मर्षी. ब्रह्मरस आहे काला म्हणजे ब्रह्मदेवासारख्याला इंद्रासारख्याला देवादिकांना मिळाला नाही, पण हा प्रसाद भगवंताचा प्रसाद संत कृपेनं तुम्हा मला प्राप्त होतोय. अनेकाला नाही म्हणाला. वैकुंठात सुद्धा दुर्लभ म्हणाले महाराज. तू कमन काला मला लय आठवतोय, पण आज आठवणा गेले बघा. त्याचं द्रुपद काय जाऊ द्या. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे मिळत नाही. वैकुंठामध्ये दुर्लभ, पण साधूच्या संगतीने इथं प्राप्त होतो बघा. प्रसाद फार पवित्र असतो. शब्द जरा बारीक आहे का. महाराज म्हणाले ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट. काय म्हटले? उष्ट उष्ट म्हणाले. प्रसाद काल्याचा प्रसाद कसला असतो? उष्टा उष्टा असतो. बरोबर आहे ना. काल्याचा प्रसाद कसला असतो? उष्टा असतो. उष्टा गोपाळाचा उष्टा, कृष्णाचा उष्टा. हा प्रसाद सगळ्याला पवित्र करणारा असतो. महाराज शास्त्र असं म्हणतंय उष्ट खाऊ नये आणि उष्ट खाऊ घालू नये. जर उष्ट खाल्लं तर स्मृती भ्रंश होतो, बुद्धी वाया जाते, स्मरणशक्ती कमी होते. उष्ट खाल्ल्यास दोष लागतो. उष्ट खायचं नसतंय आणि उष्ट खाऊ घातल्यास पाप लागते. खाऊ घालायचं नाही, उष्ट खायचं नाही, खाऊ घालायचं नाही. आता काय कलियुग आलंय महाराज. उष्ट कशाला म्हणायचं आहे का? आपण कशाला म्हणतो उष्ट? एखाद्यानं अर्धी वस्तू खावी आणि ती आपण अर्धी खाली की त्याला काय म्हणायचं? उष्ट म्हणायचं. पण शास्त्र याला उष्ट म्हणत नाही. याच्यापेक्षा उष्ट्याची व्याख्या शास्त्रानं भारी केली. एका ताटात खाणं उष्ट आहे, खायचं नसतं. 5-6 ठिकाणचं अन्न खायचं नाही. शिवपुराणात आलंय. कुठं कुठं ऐका काय काय खायचं नसतं. ओलाटलेलं अन्न खायचं नाही.
केस पडला, केस निघाला, अन्न खायचं नाही. ज्या अन्नाला लाथ लागली ते अन्न खायचं नाही. ज्या अन्नावर रजस्वला स्त्रीचा नाही नजर पडली, परशुराम गोष्ट आहे, रजस्वला स्त्रीची नजर पडली, कुत्र्याची नजर पडली, कावळ्याची नजर पडली, ते अन्न खायचं नाही. आणि जे अन्न उष्ट आहे ते अन्न खायचं नाही. 5 प्रकारचं अन्न खायचं नाही म्हणून सांगितलं. माणसाची बुद्धी भ्रष्ट होते अन्न. विठ्ठल विठ्ठल. आता मावल्यो, उष्ट कशाला म्हणायचं बारीक आहे का? अर्ध दुसऱ्याचं खाण्याला उष्ट म्हणत नाही. शास्त्र याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. ऐका ऐका. जेवायला ताटावर बसला, पाणी हातात घेतलं, पाणी फिरवलं आणि तेवढ्यात फोन आला. त्या ताटावरचे उठून गेला, फोनवर बोललात आणि माघारी येऊन बसला तरी ते उष्ट होते. तुम्हीच खाल्लेलं तुमचंच ताटावर उठून गेला तर पुन्हा येऊन बसलात की ते सुद्धा काय होतंय? उष्ट होतंय. मग शास्त्र इतकं सूक्ष्म आहे. लोक आता महाराज एकाच बाटलीत 17 जण पाणी पिते. उष्ट होतंय ते, जमत नाही तसलं. म्हणून जुन्या काळात आता तुम्हाला खास मोठ्या पराती जेवायला, आणि जेवताना ताब्या भरून ठेवायचा. डाव्या बाजूला का उजव्या बाजूला? डाव्या बाजूला. वा, जेवायचं कोण्या हातानं? उजव्या हातानं. जमला आता. आणि जेवता ठसका लागला, पाणी कोण्या हातानं प्यायचं? आता बारीक आहे का? डाव्या हातानं पाणी पिल्यास दारू पिल्याचं पाप लागतं. डाव्या हातानं अन्न खाल्ल्यास गोमांस भक्षण केल्याचं पाप लागतंय. जुन्या काळात काय करायचे लोक? मोठ्या तांब्यावर बारकं फुलपात्र पालतं घालायचे. कशामुळं? डाव्या हातानं फुलपात्रात पाणी वाचायचं आणि उजव्या हातानं प्यायचं. म्हणजे फुलपात्र भरलं तरी घासायचं टेन्शन नको आणि दारू केल्याचं पाप लागत नाही. महाराज लय अवघड झालं बाई. मधला मार्ग सांगतो ऐका. मधला मार्ग पळवाट असलीच कशाला? पळवाट. जेवायला बसला, उजवा हात भरलेला असतो, खरकड झालेला असतो, तांब्या घ्यायचा, आता पाणी तर प्यायचं, डाव्या हातानं प्यावं, दारू केल्याचं पाप लागतंय. मग हा उजवा हात त्याला खालून लावायचा. दारू पिल्याचं महापाप लागत नाही. आता इतके दिवस माहित नव्हतं, बोंबलं गेलं, जाऊ द्या. आता सांगितलं, इथून पुढं वागल्यास पाप लागते बघा. विठ्ठल विठ्ठल. हे सगळं सांगायलो का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे सगळ्या पुराणात आहे. 5 पुराण पाठ आहेत तुमची. भागवत पाठ आहे, रामायणाचे 6 खंड पाठ आहे, देवी भागवत पाठ आहे, शिवपुराण मुखगत आहे, गणेश पुराण आख्खं पाठ आहे. आता नर्मदा पुराण पाठ करायचं चालू आहे. काही विचारा गणपतीचं, आख्या खानदानाची माहिती आहे माझ्याकडे. आता काल्याच्या कीर्तनात हे सांगत बसलो, काला कावा करावा म्हणून ते सांगितलं नाही. एका दिवसात उलटत नसते. गणेश पुराण आहे काय 8 दिवस लागत असते. विठ्ठल उष्ट खायचं नाही. उष्ट खाणं महापाप सांगितलंय, पण काल्याचा प्रसाद उष्ट आहे. काय करावं आता? 5 गोष्टीला शास्त्रानं सूट दिली, सवलत दिली. 5 गोष्टी पण त्यातले 5. उच्चिष्टम शवकरपटम वमनम शिवनिर्माल्यम काकविष्टाते पंचेते पवित्राती मनोहरा. परत आहे का? 5 गोष्टी अपवित्र आहेत पण चालतात. कोणकोणत्या? शिवनिर्माल्य अर्थात महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले फूल असतील, बेलपान असतील, तांदूळ असतील, महादेवाला लेड केले बायांनी. त्याचा तुम्ही धरा
महादेवाच्या पिंडीवर राहिलेलं बेल असेल, फूल असेल, तांदूळ असेल, आज वाहिले आणि उद्या सकाळी जर त्याला हात लावला तर माणूस अपवित्र होतो. शिवनिर्माल्य अपवित्र असतंय, हात लावायचा नसतो. म्हणून महादेवाची पूजा करणारे पुजारी लोक आंघोळीच्या अगोदर महादेवाचं मंदिर स्वच्छ करतात आणि मग आंघोळ करून येऊन पूजा करतात. महादेवाच्या पिंडीवरचं शिवनिर्माल्य अपवित्र असतंय. बेलपान, फुलं, कालच्या फुलाला हात लावायचा नसतो, अपवित्र होतो माणूस. आणि त्या अंगानं आंघोळ हात लावल्या दुसऱ्याला ते अपवित्र होत आहे, विटाळासारखं असतंय, हात लावायचं नाही. महाराज महादेवाच्या डोक्यावरचा बेल फूल जर दुसऱ्या दिवशी अपवित्र होत असेल तो रोज वाहणारी गंगा पवित्र का पवित्र काय म्हणाल. पण महाराज म्हणजे त्याला अपवाद आहे. महादेवाच्या डोक्यावरचे बेल फुलं अपवित्र होतात पण गंगा अपवित्र होत नसते, अपवाद. म्हणून शिवनिर्माल्य पवित्र पण गंगा पवित्र. पुढायचा शेवकरपटम म्हणजे मड्याच्या अंगावरचा कपडा अपवित्र, शिव नाही त्याला. कसला कपडा, कसला कपडा, मड्याच्या अंगावरचा. सध्या बाजारात मड्याच्या अंगावरच्या कपड्याचा भाव चालला आहे 10,000 रुपये मीटर. पण या कपड्याचा, मड्यावरच्या कपड्याचा काय भाव आहे? 10,000 रुपये मीटर. काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात रेशीम. काय म्हणतात त्याला? रेशीम. रेशीम ती आळी तयार करते रेशमाला. आहे का तुमच्याकडे? आहे का तुतीचे झाडं? ते आळ्या, हा, ती आळी तयार करते रेशमाला आणि त्याचा खोसला तयार होतो आणि मध्ये आळी मरून जाते आणि मग मेलेल्या अंगावर, आळीच्या अंगावरचा कपडा म्हणजे कसला कपडा आहे? मड्याच्या अंगावरचा कपडा आहे, अपवित्र आहे. पण महाराज तो अपवाद आहे. तो जरी अपवित्र असला तरी देवाला सगळ्यात जास्त प्रिय आहे. अपवाद आहे तिथे घ्यावं लागत असते. एरवी मड्याच्या अंगावरच्या कपड्याला हात लावायचा नाही, पण रेशमाचा कपडा पवित्र असतो, जमतंय. महादेवाच्या अंगावरचे बेल फुलं अपवित्र असतात पण गंगा पवित्र असते, अपवाद आहे. अजून काय? उलटी चांगली का पवित्र आहे? हा, खावीशी नाही, पहावीशी वाटत नाही ती, बरोबर आहे ना? वकारी अपवित्र आहे पण महाराज वकारी लईच औषधी आहे. खोकला यायला की वकारी चाटायची, खोकला यायला की वकारी चाटायची, खोकला राहतो. वकारी अपवित्र आहे पण मधमाशीची वकारी औषधी आहे. काय म्हणतात त्याला? मध म्हणतात त्याला. वकारी अपवित्र पण मधमाशीची वकारी मध पांडुरंगाला नित्य स्नाना करता असते बघा, मदान आंघोळा देवाची, ते चालते. ते अपवाद आहे. 3 गोष्टी झाल्या. अजून काय अपवाद आहे? वडाचं झाड, पिंपळाचं झाड अपवित्र का? कावळ्याच्या विष्ठेतून जन्माला आले. कावळ्याची विष्ठा पवित्र आहे पण वड आणि पिंपळ अपवित्र होत नाही. विष्ठेतून जन्मले तरी ते पवित्र असतात. Oh,
पांडव कुळाशी पाहता दोष पांडवाचं कुळ पाहायचं नाही पवित्र ते वड पिंपळ कुठून बोलतोय पाहायचं नाही ते पवित्र आहे 4 गोष्टी झाल्या 5वी गोष्ट आहे उष्ट अपवित्र आहे खाऊ नये ते भ्रष्ट होते पण ऐका साधूच आणि देवाचं साधूचं उष्ट देवाचं उष्ट मागून खावं लागतं घडेल भोजन उच्चिष्टाचे मग राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे अजून प्रमाणे बघा झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग
देवाचा भाग शेष उरला तो शिव महाराज म्हणजे साधूचं उष्ट देवाचं उष्ट मागून खाल्लं पाहिजे प्रसाद काल्याचा प्रसाद देवाचं उष्ट आहे महाराज साधूचं उष्ट आहे पेंड्याच्या घरी ताक पहिल्या वयात ताकात 25% मध्ये पण ताकले चांगलं करू आता काय सांगायचं मला डबेच्या डबे मशाला चव नाही कशा नाही बनवल्यात काही वय पण पायीच कसं चांगले आमची आजी धकामी करायची मी आमच्या आईला म्हणायचं तुला जमत नाही मग सासू सुनाचं खटकायचं आवड त्याच्या तिची कला असते ती जुने बाहेर पेंड्याच्या घरी ताक केलं थोडं काय गाडीत ताक घेतलं पेंड्यानं पेल्या बरोबर थंडगार चवदार बरोबर खुनीनच म्हणायला आई ऐका अजून नाही संपलं एवढंच केलं इतकं सुंदर ताक एकट्यानंच का माझा देव उपाशी तो सूत तोंडात चूळ धरली पळतच का कृष्ण मोकळात करत देवाला कळलं काय म्हणायचं हा देवाला जाणतच नाही काय कळत नाही लक्ष करत पेंड्याला माझ्याकरता तोंडात धरून टाक आणि खाली बसला आग गेलो पेंड्यानं तोंडातली गुळणी त्याच्या तोंडात घातली ताक प्याला गवळीयाचे ताक पिले कोण पोरे काय पोरे सांगली पण देवाला एवढा छंद महाराज त्यांचा उष्णता प्याला जणू याला कधी मिळालं नाही वरून मिळाला क्वापेच्या 14 तास होते जगाचा मालक या भगवत भक्ताच्या उच्चिष्टाची उष्ट्याची अपेक्षा करतो देव यांच्या उष्ट्याची अपेक्षा करतो काला काय प्रसाद म्हणजे काय साधूचं देवाचं उष्ट आहे मागून ठेवलं पाहिजे आम्हाला त्याचं करता यायचं ऐका सगळी जाणते माणसं पुढे वर्षी माणसं हुशार एका प्रश्नाचं उत्तर द्या सरपंचाचं पद किती वर्षाचं 5 वर्ष मुख्यमंत्र्याचं पद 5 वर्षाचं पंतप्रधानाचं पद 5 वर्षाचं वा बरं हे पद सुखरूप का दुःखरूप कसलं आहे दुःखरूप अविनाशी का नाशवान कसलं आहे हे पद अविनाशी आहे का नाशवान आहे संपणार आहे का टिकणार आहे संपणार आहे हा मग मला सांगा जे पद दुःखरूप आहे आणि जे पद संपणार आहे अशा संपणाऱ्या पदाकरता दुःखरूप पदाकरता मोठे मोठे माणसं म्हणजे मी पुन्हा येईल काय म्हणजे मोठी मोठी माणसं मी पुन्हा येईल माझा प्रश्न आहे तुम्हाला जर दुःखरूप पदा करता
नाशवान पदाकरता मोठे मोठे माणसं म्हणत असतील मी पुन्हा येईन, तर अविनाशी काल्याच्या सुखाकरता, अविनाशी काल्याच्या आनंदाकरता आमचे तुकोबारा म्हणजे मी पुन्हा येईन. काय उपदोनिया हा. आनंद रूप काल्या करता आम्ही गर्भवासाचं दुःख भोगून पुन्हा जन्माला येऊ. उभरोनिया प्रति येऊ काला कहो दैवान. महाराज आमची एक शंका आहे तुम्हाला. येऊ म्हणालात तुम्ही, तुम्हाला काय भविष्यातलं कळते का काय म्हणते? मला वाटतं तुकोबाला भूत भविष्य सगळं. महाराज म्हटले जेव्हा हा झोपला होता तेव्हा आम्ही याच्या बरोबर होतो. जेव्हा हा राम झाला आम्ही वानर झालो होतो. जेव्हा हा कृष्ण झाला याच्याबरोबर गाई चालला आम्ही निद्रा करीत होतो. पाणी सवेची लंका घेतली तई वानर गोवळ गाई सवे चारी फिरत असो याच्याबरोबर होता. म्हणून मी भिन्न भेद नाही याच्याबरोबर होता. मी आम्हाला सगळं कळतंय, पुढं काय होणार आहे कळतंय, मला काय झालं कळतंय. म्हणून आम्ही काल्याचा प्रसाद खाण्याकरता येऊ. येऊ शंका आहे आमची. येऊ म्हणतात हो. पण महाराज जर तुम्हाला काला खाण्याकरता उद्या यायचंच आहे, आज जाऊच नका. प्रश्न चांगला आहे. महाराज जर तुम्हाला उद्या यायचंच आहे, आज जाऊच नका. उगाच जा आणि या काय गरज आहे. महाराज मध्ये तसं नाही. मृत्यू लोकातला नियम आहे, इथं येणाऱ्याला जावं लागतंय. मला नियम पाळायचा इथला, इथं आलोय मी म्हणून मला जायचंय आणि काला खायचा आहे म्हणून परत यायचंय. उपजून या परत येऊ म्हणून यायचं. मला अजून दुसरी गोष्ट काय यायचं महाराज तुम्हाला? महाराज म्हणजे आता माझं वय शरीर थकलंय, म्हातारपणात परमार्थ घडत नाही, शरीर बदलून नवं शरीर घेऊन यायचं म्हणून मला जायचंय आणि काल्या खाण्याकरता नवं शरीर घेऊन पुन्हा यायचं. उपजून या परत येऊ यायचंय. महाराज कुठं जायचंय तुम्हाला? मी जिथून आलो तिथं जायचं. कुठून आलात तुम्ही? आम्ही वैकुंठवासी.
आलो याची कारणाशी आम्ही वैकुंठातून आलो ना, मग आम्ही आता वैकुंठालाच परत जाणार आहे. महाराज, चांगला सल्ला देतो तुम्हाला. काला खाण्याकरता इथून आता जायचं, काला खाण्याकरता पुन्हा माघारी यायचं तुमची बेजारी होईल. एक करा महाराज, तुम्ही वैकुंठाला चाललात ना, हो, मग कालाच वैकुंठात करा. महाराज म्हणजे वैकुंठात वैकुंठी तो आईसे नाही, 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 वैकुंठी तो आईसे नाही. केला असता म्हणले, पण वैकुंठी तो वैशे नाही, कवळ काही कार्याचे काला वैकुंठामध्ये होत नाही. म्हणून महाराज ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही, वैकुंठात काला होत नाही म्हणून तुम्ही काला खाण्याकरता परत येणार हो. मग इथं आल्यानंतर काला वाटून खाणार का एकटेच खाणार? महाराज म्हणजे नाही, एकमेकाला खाऊ घालणार. वाटून खाणार, एकमेका देऊन सुखी घालून मरी. आता चिंतन इतकं करायचं, 2-3 घंटे अनुभव चिंतन करायचं, काय करू, वेळेचा बांधलो. ठीक आहे म्हणजे वैकुंठातून इथे येणार, वाटून खाला खाणार हो, पण हा काळात करणार कुठं? तुका म्हणे बाळवंता,
होता तुकोबाचा काला प्रकरणाचा विषय प्रकार घेतला होता. काल्याचा प्रसंग आहे. मला वाटतंय 1:15 वाजले असतील आता. किती झाले ते? हां मला एकच शिला सांगतो तुम्हाला प्रश्न. देवाधे देवा जगत्रय देवाधि देवा जगत्रय हरिये केशवा विनोदी पारे केशवा विनोदी पारे केशवा अनेक भगवंतांनी लिहिला तुझ्या गोकुळामध्ये. त्याच्यातली अत्यंत शेवटची लीला जी तुकोबाच्या गाथ्यात आली बघा. भगवान गोकुळामध्ये राहिला 11 वर्ष 53 दिवस. किती वर्ष राहिला? 11 वर्ष 53 दिवस भगवान गोकुळात राहिला. 64 दिवस भगवान सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिला. 12 वर्ष भगवान मथुरेत राहिला आणि उरलेलं आयुष्य द्वारकेत राहिला. 125 वर्ष जगला बाबा ते. 125व्या वर्षी त्यानं देहत्याग केला. पायाला धनुष्यराजाचं निमित्त. अत्यंत शेवटची वेळ आहे. सगळ्या गोपी कृष्णाकरता वेड्या व्हायच्या. आता आम्ही गवळण म्हटलं, गोपी म्हटलं की लोकांनी बरोबर ध्यानात धरले. जी कृष्णाकरता वेडी होते त्याच्या मागं फिरते. माझी भावना ती नाही. गोपी म्हणजे कोणी स्त्री नाही, गवळण म्हणजे कोणी बाई नाही, गवळण म्हणजे कोणी पुरुष नाही. गवळण म्हणजे काय म्हणतात? वेद गर्भातील श्रुती आहेत गोपी म्हणजे. थोडायचा गोपी ही स्त्री नाही, गोपी पुरुष नाही. गोपी ही निश्चिम प्रेमाची अवस्था आहे. कोणालाही होऊ शकते अवस्था. पुरुषाला होऊ शकते, स्त्रीला होऊ शकते, एखाद्या साधूला, एखाद्या फकीराला, एखाद्या गरीबाला, एखाद्या श्रीमंताला ही अवस्था होऊ शकते. जी अवस्था देवावर निरागस निश्चिम निस्वार्थ प्रेम करते त्याला म्हणतात बघा गोपी. कोणाला होती अवस्था? ही अवस्था आहे. कोणी स्त्री पुरुष भेद नाही इथं. गोपी म्हणतात त्याला. अशा अनेक गोपी गोकुळामध्ये वृंदावनामध्ये कृष्णाकरता वेड्या झाल्या. त्याच्याशी एकरूपपणाचा भाव ठेवून झाल्या बघा. तशा एका घरामध्ये 4 गोपी होत्या. कृष्णाकरता वेड्या झालेल्या. कृष्ण आता 11 वर्षाचा झाला होता. या 4ही गोपीला वाटायचं कृष्ण आमच्या घरी यावं आणि आम्हाला कृष्णाची कांत भक्ती घडावी. का कृष्ण आमचा पती असावा आणि आम्ही त्याच्या दाशी असाव्या. देवानं मनमन ठरवलं तुमची इच्छा पूर्ण करतो. ही तुकोबाच्या गाथ्यात बरोबर का. शेवटची लीला आली, सगळ्यात शेवटची गोकुळात. एके दिवशी भगवान यांच्या घरी जायला निघाले. 4 वाजता घरातून आईला खेळायला जातो म्हणून निघाले. एक 80 वर्षाच्या म्हातारी तरुण घेतला, हातामध्ये काठी घेतली, पाठीवर गठोडं घेतलं, कमरेतून वाकला, 9वारी लुगडं नेसलं ते आणि कमरेतून वाकून नंगडत रस्त्याने जात होता. त्याच घरासमोर निघाल्या ज्या घरी या 4 गोपी राहत होत्या. आता जुन्या काळात या सुना होत्या सासू महाराज. जुन्या काळात त्या सासा लय खतरनाक होत्या. आताची सासा सवजण राहिलं नाही म्हणाय. ती बसती सासू. उठ म्हणली की उठते सासू. आता काय मायावर पटायले का बदलला महाराज. आमचे गुरुजी म्हणायचे जुन्या काळातल्या सासा म्हणजे हाडळीच होत्या. लई ताप द्यायचा म्हणून. मी काही पाहिलं नाही पण आमचं आजी म्हणजे बघ असं त्रास. जुन्या काळात फार बियादारी होती म्हणून. भांडे घासले तरी सासून माझं जरा पांढरे दिसायला डबल घास, राखत दिसेल जरा डबल घास सासू घालतो. आमचे गुरुजी म्हणायचे जुन्या काळात त्या सगळ्या सासा मेल्यात आणि याड्या बाबा घेऊन जन्माला आल्या. मग ते तशी ती सासू दारात बसलेली या 4 सुना घरामध्ये आणि देवानं म्हातारीचं रूप घेतलं दारातून निघाला. दारात बसलेल्या सासू नावाच्या म्हातारीनं पाहिलं कोणतरी म्हातारी चालली आपल्या दारात. कोण चाललंय? जुन्या काळातल्या म्हातारीची आवाज खणके होते. मग तू कशी खात नव्हते काय होतं माती? कोण? देवांकडून आवाज दिला. आता नाव ठेवलं नव्हतं, गडबडीत नाव ठेवून घेतलं. श्यामाई श्यामाई कुठे चालल्या?
देव म्हणला काशी यात्रेला मुक्काम म्हणजे अजून काही ठरलं नाही, कोणी बोलवी तिथं मुक्काम करीन. दारात बसली म्हातारी म्हणली येता का आमच्या घरी मुक्कामाला. देव मनात म्हणला थाळी वाजून साप घरात घातला. हिच्याच घरी जायचं होतं म्हणे, पण बरं झालं ऐकत आवतून आले. येतो देव जवळ आले, विचारलं तुमचं काय नाव. म्हणले यमाई. यमाई श्यामाईची लीला आहे बघा. संध्याकाळी देवाला असं वाटलं आता 4 वाजले का, संध्याकाळी भाकरा तुकडा खायचा आणि म्हातारी झोपी गेली की सुनाची भेट यायची. देवाचा विचार बरोबर झाला. म्हातारी हुशार, तुझ्या काळात डेंजर होत्या मध्ये म्हातारी भरतीच हुशार. जेवण झाल्याबरोबर म्हातारी सुनाला म्हणली पोरी हो आम्हाला 2 बाला एकच तुळशी पशी टाका, इथंच झोपत होतो हे राहणार. देवाला वाटलं प्लॅन बिस्किट टाकल्या, दम धरावा, बाळा टाकल्या. एका बाजूला म्हातारी झोपली, एका बाजूला देव झोपला. देवाला वाटलं आता म्हातारीला डोळा लागला की उठायचं मध्ये जायचं. काय करावं म्हणाल, म्हाताऱ्या माणसाला काय झोप लागते. रातभर म्हातारी जागीच ठोकायली, बनायली, मजेली, ठोकायली, शाळा बघायली. देवानं 4 वाजता नाविलाजाने इंद्राला फोन केला. काय करता इंद्रदेव. झोपले, उठा पाऊस पाडा. इंद्र म्हणला देवा उन्हाळ्याचे दिवस आहेत पाडा. इंद्रानं देवाचं ऐकलं आणि यंदा उन्हाळ्यात पाऊस पाडला. त्यात पहाट पाऊस आला महाराज. मग सासू नावाची म्हातारी होती, दरवाजा वाजवायली पोयो दार उडाला, आम्ही भिजायला लागलो बाहेर. मोठा पाऊस होता. बघू दोन्ही म्हाताऱ्या भेजल्या महाराज. सोन्याने दार उघडले तर दोन्ही म्हाताऱ्या भेजलेल्या. सासू बोलाय खमक्या अगं झोपला होता का, काळ झोप लागली होती तुम्हाला. मी तर भिजलेत, पण काशीला जाणारी श्यामाई म्हातारी भिजली म्हणजे हिला गरम पाण्याने आंघोळ घाला, नवल उघड द्याने असायला आणि जाऊ द्या भिजलेली आहे, कोरोना होईल तसं म्हणलं आपल्या आंघोळ ठेवून जाऊ दे. देवाला न्हाणीमध्ये बसवलं. जुन्या काळात न्हाणीत बसवलं देवाला आणि 4ही सुना आंघोळ घालायला गेल्या. त्यानं लुगडं काढलं, चतुर्भुज झाला, पितांबर धारण करून स्वरूपवान सुंदर झाला. मग गोपी म्हणल्या देवा आंघोळ घालण्यापुरतं नाही, तू आमचा पती असावा, आम्ही तुझ्या दाशी असाव्या, करतो म्हणजे आंघोळ येताना पुन्हा लुगडं दिसून बाहेर आला. लाडू बांधून दिली सुंदरी जा म्हणजे काशी निघून गेला. देव महाराज या म्हातारीला 4 लेकरं होते. म्हातारी म्हणजे पोरं हो गळवारानात आणि ध्यानात आला 4 वाजल्याशिवाय माघारी यायचं नाही. काळात वजन होतं महाराज. आई माईच ऐकत होते. 4ही पोरं रानात गेले आणि जसे हे 4 रानात गेले तसं देवाने या 4घाचं रूप घेतलं माघारी. म्हातारी म्हणजे आताच म्हणले होते का माघारी यायचं नाही. अगं आई उसाला दारं धरायचं, पण रातभर पाऊस पडला म्हणजे पाणी द्यायची गरजच नाही. म्हातारी म्हणजे मग घरात दरवाजे लावले. 4ही लेकरं घरामध्ये घातले मला देवाचे रूप. आणि संध्याकाळी 4 वाजता खरी लेकरं माघारी आली. म्हातारी लांबून अशी बघायली. धाकटाला एक मोठ्या लेकराला म्हणला दादा म्हातारीचं मला काहीतरी खातं बिघडलं गेल्या म्हणला. आज आपल्यालाच निरकून बघायली म्हणला. जवळ गेल्याबरोबर म्हातारी म्हणली कोण तुम्ही. दादा मी तुला म्हणलो होतो म्हणलं म्हातारीचं फ्यूज गेलं. अगं आई आम्ही तुझेच लेकर. माझे लेकर नाहीत म्हणजे माझे लेकर घरात आहे. वर म्हणजे बघा रे म्हातारी पप्पाला घरात घातलंय. अगं आई आम्ही तुझेच. नाही म्हणजे माझ्या घरात आहे. पोराने आठवण करून दिली. अगं आई आठव तू मंदिरात रामायणाला जायची, पोतीला जायची, शेताला नवीन चपला जोडाली होती. मोठ्या कष्टाने एवढा प्रपंच आमच्या बापाचा तो उभा केला. अगं आई दिवसा तू लोकांचा कापूस शेतीत होतीस, रात्री शेजाऱ्या पाजाऱ्याचं गपचिप काढून आणत होतीस. आमच्यावर फार कृपा केलीस. तरी मी हे तर सगळंच माहिती आहे की आपले दिसेल. अगं आम्ही तुझेच आहे. शेजारणीचे वाटे डबे तांबे तू घरी आले तर माघारी कधीच जाऊ दिलं नाही. माझेच आहे घरात कोण राहते काय माहिती. दरवाजा वाजला पोरी हो उघडा. दरवाजे वगैरे पोरीने हातून देवाचे 4 लोक बाहेर आले आणि बाहेरचे 4 दिसाय सेम टू सेम. याच्यात ते नेमके आपले कोणते ओळखू येईना. मग सुनालाच विचारलं होय ग तुमचे मालक कोणते त्याच्यातले. सुना म्हणाल्या दोन्ही आमचेच आहेत.
देवाचं रूपाला नाही कसं म्हणतात. मंत्र्याने विचार केला इथे उघडं पडत नाही, नंद बाबाकडे जावं लागतं. हे 4 स्वतःचे लेख 4 डुप्लिकेट ओळखी ना, 8 जाऊन 4 सोना घेतल्या मात्र नंद बाबाकडे गेली. बाबा बसले भेटले. बाबा म्हणजे दिंडी कुठं आली? दिंडी नाही म्हणले बाबा, भेटावं तुम्हाला का? पेच पडला म्हणजे यातले माझे खरे कोणते लेख कळलं तर ओळखून द्या. नंद बाबाने बराच वेळ पाहिलं पण बाबाच्या लक्षात येईना. काय करावं आता? मग एक पोरगी बाजूला सुनाला विचारलं, होय ग तुझ्या मालकाचे काही गुप्त खून सांग म्हणले, आपण मालक हुडकू तुझा. मग ती म्हणते हो बाबा, माझ्या मालकाच्या डाव्या कानामागं तिळ पाहिलं. आता जो खरा खोरा नवरा होता का नाही त्याच्या कानामागे उगं बारीक अपष्ट तीळ होता, पण डुप्लिकेटच्या कानामागे टळटळीत तीळ होता. त्याला काय व्हायला महाराज सगळे रूप धारायचे त्याला. नंद बाबांनी म्हणले हे आपलंच का आता उघड कसं पाडावं? प्रयोग घरात जा, यशोदा माईला बोलवून पुरी घरात गेल्या. यशोदेला बोलवलं आणि नंद बाबांना विचारलं, होय हो आपला कृष्ण कुठे आहे? अहो म्हणल्या कालच 4 वाजता खेळायला गेला, अजून आला. नंदबाबा म्हणजे 100% आपलंच का आहे. पण पुढं हत्तीला आंघोळ करायचा 35 फूट लांबीचा हत्ती हौद होता. नंदबाबाने कोरावा ऐका, या हौदाच्या पलीकडे ज्याची उडी जाईल बायको त्याची. आता देवाच्या रूपाने पटापटा उड्या मारल्या आणि जी खरे होते का नाही नवरे डोसक्याला हात लावले रडायला गेली. एक मिळणार गेली, कशी तरी बळच मिळाली, तीही गेली. नंदबाबा म्हणजे रडू नका, उठा तुमच्या काही त्या घ्या जा घरी. खुश झाली मला, पण देवाचं रूप सांगायला नंदबाबा आम्ही उड्या मारल्या तर आमच्या बायका असल्या पाहिजे. मग नंदबाबांना कान भरला, कृष्णा ओळखलंय तुला हे मूळ रूपामध्ये. मग मूळ रूपात झाला आणि मग म्हणाला, बाबा मला ओळखलं कसं काय तुम्ही? बाबा म्हणले, कृष्णा तू देव अशील, मी देवाचा बाप आहे. मला नाही तू कोणाला कळत नाही. महाराज नंदबाबांनी मिटवा मिटव केली खरी. 4 सुना आपापल्या नवऱ्या घेऊन घरी गेले महाराज, पण सासू म्हणणारी यशोदेकडे, यशोदे आतापर्यंत तुझ्या लेकाला चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, आमच्या लेकराची कळ काढली, आम्ही सहन केलं, पण यानं आमच्या आता सुना नासवल्या. पण त्यानं आता आमच्या मुलीला बाळाला हात घातलाय, त्यानं आमच्या सुनाना असवल्या. यशोदे तुझं लेकरू तुला गोड वाटत असं, पण आम्हाला आता ते गोड वाटत नाही. सांगेशी आम्ही राहावं की गाव सोडून निघून जाऊ भांडायची महाराज. आणि मग यशोदेला राग, यशोदेला इतके दिवस कधी वाईट वाटलं नाही महाराज, पण ही कुडी जरा आगावच केली महाराज. याचं वर्णन तुकोबाने केलं. नवऱ्याचे रूप घेऊन यांच्या घरी गेला.
यांच्या व्रताराची धनुया रूपे त्यांच्या घरी ते आपे भोग करी. नवऱ्याचे रूप घेऊन आला म्हणजे यांच्याशी संग केला तुझ्या मुलानं. आता आम्ही ऐकणार नाही. ऋषीजन काम कृष्णा आता तू गावात ठेवायच्या कामाचा रडू नका कृष्ण. आई आज नको गो, उद्या येणार सवे हे उणी गोदाना जातो. दुसऱ्या दिवशी तयारी झाली बघा. एका हातात कांबळी एका हातात काठी मुरली धारण केली. पायात खडावा घातल्या. 9 लक्ष गाई सगळे गोपाळ सोबत घेतले. जगाचा मालक गाई राखण्याकरता वृंदावनामध्ये. आता वेळ घेत नाही. 1 वाजला असं माझा अंदाज होता. वृंदावनामध्ये आले. सगळ्या गोपाळांनी अनेक खेळ खेळले. विटी तांदूळ चेंडू लगोऱ्या अनेक खेळ खेळले. भोवरा म्हणू नका, म्हणू नका, चेंडू फेडी म्हणू नका, अनेक लीला त्यांना वृंदावनामध्ये केल्या. आणि जशी जशी 1 वाढली तशी तशी गोपाळ म्हणणे देवा खांदीबार कोटी हो काय खेळायचे सु गावरा देवा. मग देव म्हणला चला वळो गाई बाई गाई आणा म्हणले. मग म्हणले देवा आता जेवायचं. सगळ्या गाई एकत्र केल्या. बसा म्हणजे आपापल्या शिदोऱ्या आणा म्हणजे आपल्याला आज काला करायचा. पण लक्षात ठेवा माझ्यासारख्या सगळ्याच्या शिदोऱ्या पाहिजे. माझी आई तशी पाहिजे नाही तरी घरा जाई करुणिया माई नवनी कानावी. माझ्यासारखी शिदोरी असली तर थांबा, नाही तर घरी जाऊन दोन्ही घेऊन या, तूप घेऊन या, दूध घेऊन या. तू खूप आता होते म्हणजे देवा माझ्याकडे कोणीच नाही रे. आता जशी आहे तशी भागव देवा. आणि मग देवानं ठीक आहे सगळ्याच्या शिदोरी एकत्र केल्या. सगळे गोपाळ कमलाकार बसवले. हा कार्याचा आनंद पाहण्याकरता स्वर्गातल्या देवता आकाशामध्ये जमा झाल्या. भगवंतानं तो प्रसाद हातामध्ये घेतला आणि वृंदावनामध्ये वाळवंटामध्ये यमुनेच्या हा प्रसाद भगवान सगळ्या गोपाळांना वाटतोय. पुंडरी यथामथ अवकाश. भगवंताने जो काला वृंदावनामध्ये केला तोच काल आपल्याला या नाम संकीर्तनाच्या निमित्ताने गेल्या 9 दिवसापासून चालत असलेल्या अखंड रामकृष्णाच्या जपाच्या निमित्ताने संत संगतीने प्राप्त होतोय. आपण सगळे भाग्यवान माणसं आहेत. देवासारख्याला काला त्याच्या आयुष्यात एकदाच करता आला. आपण भाग्यवान आहे. वर्षात 2दा 3दा काला करतो. साधू संतांची आपल्यावर आघात कृपा आहे. काल्याचा आजचा आनंद आहे. गेली 9 दिवस तुम्ही चिंतन नामस्मरण केले. तुमच्या चरणी कोटी कोटी विनम्र भावी अभिवादन करतो. सेवेकरिता यात उपस्थित झाला तुम्ही सकल श्रोतृवर्ग, माता मौल्या, सप्ताहाचे आयोजक नियोजक, समस्त तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी, आता सगळ्याची नावं घेत नाही, उपस्थित महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, विनेकरी, सगळी मंडळी, माईक सिस्टीममध्ये गणेश मंडळाची मंडळी बरं का. धिंगाणा घालण्यापेक्षा सप्ताह चांगला आहे, करी जा, वर्षाला करी जा, हे चांगलं आहे. माता मला जप करू लागतात. चांगला सहकार्य तुमचं चांगलं आहे, सर्व उत्तम आहे. तुमच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. चाल म्हणायचे का तुम्हाला? तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे
तुम्हा सगळ्याला विशेष करून सूचना आता आमच्या मठाची मागाल्या महिन्यात जपाला सप्ताह ठरला होता मठामध्ये निमंत्रण दिलं होतं. आता अचानक अशी अडचण आली. ज्यांनी मठाला जागा दिली त्याची आई वारली. सप्ताह लांबला. आता जपाचा सप्ताह करायचा दसरा झाला. चित्रपट बाबूजी उभायचे सगळ्यांना कपडे. मग दसरा पुन्हा मुली आवडते अंगात घ्यायचं सगळं झालं पुन्हा आपला सप्ताह. मग दसरा झाला की 3 दिवस जपाचा सप्ताह आहे. मानका देवीकडे सगळ्यांनी भजी मंडळी बागरामस्थ मंडळी जागराला यायचं. कधी दुसऱ्या दिवशी यायचं आणि तिसऱ्या दिवशी काळा खाऊन परत यायचं. कळले काही सगळे उपस्थित आहात तिथं. दुसरी गोष्ट अशी आपा आम्ही 14 संतांच्या नावाचा जप तयार केला. 2 मिनिट जप करू काळ्याची समाप्ती. 14 संत आहेत. लक्षात राहिलं बघा संत आहे का खालची म्हणा त्याकडे सहकार्य करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान म्हणता बाई मित्र नागा बोलला मोहम्मद भगवान बाबा बोला कुंभर रामता मारी नामारी एकनाथ रामदेव तुकाराम देव बलाय निवृत्ती ज्ञानदेव सोपान म्हणता बाई मित्र नागा बोलला मोहम्मद भगवान बाबा बोला कुंभर रामता मारी एकनाथ रामदेव तुकाराम देव तुफान होता बाई जगन्नाथा सांग बोलला भगवान बाबा बोला मुंबर नवता मारी गणाबाई एकनाथ नामदेव तुकाराम गेलो पराय देव तुफान होता बाई जगन्नाथा सांग बोलला भगवान बाबा बोला मुंबर नवता मारी गणाबाई एकनाथ नामदेव तुकाराम देव तुफान होता बाई Thank you.